मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं की निशांत सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलं होतं की आफ्टर 10th स्टँडर्ड सब्जेक्ट सिलेक्शन कसं असलं पाहिजे. आता सब्जेक्ट सिलेक्शन आपण बघितलं जसं 10वीला आपल्याला थ्रू ऑन थ्रू 6 सब्जेक्टचा अभ्यास करावा लागत होता, तसंच 12वीला नाहीये. 12वी मध्ये आपल्याला इंग्लिश असेल किंवा सेकंड लँग्वेज असेल या सगळ्या गोष्टींचे ऑप्शन असतात आणि आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या 4 सब्जेक्ट्सवर जास्त भर द्यावा लागतो, जेणेकरून आपण सीईटी, आयसर, एनडीए, जेईई मेन्स, ऍडव्हान्स आणि नीट सारख्या परीक्षांमध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकू. मग आता खूप मुलांच्या डोक्यामध्ये असे प्रश्न असतात की बाबा सर एवढ्या सर्व परीक्षा आहेत आमच्या समोर, नेमकी द्यायची कुठली. पण त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ सेशन घेऊन आलो आहोत, जेणेकरून आपण मुलांच्या आवडीनुसार, मुलांच्या भविष्यानुसार आपण सिलेक्ट करू शकतो की त्यांनी हा ग्रुप घ्यावा. बरं, जे काही कन्फ्यूज असतील, मला सर बायोलॉजी पण आवडतं आणि मला मॅथमॅटिक्स पण आवडतं, अशा विद्यार्थ्यांसाठी पण ऑप्शन आहे. त्यांनी पीसीएमबी ग्रुप पण ते ठेवू शकतात आणि परीक्षा देऊ शकतात. असं बिलकुल नाहीये की एखादा मुलगा जर जेईला बसत असेल तरी तो नीटची परीक्षा पण देऊ शकत नाही, तर तो देऊ शकतो. तो 5वीच्या 5ही एक्झाम देऊ शकतो, तो 1 पण एक्झाम देऊ शकतो किंवा तो 2 किंवा 3ही एक्झाम देऊ शकतो. तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला ह्याच सगळ्या माहितीनी डिटेल्ड माहितीवर घेऊन जाणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहूयात की सगळ्यात पहिले आपल्याकडे एक एक्झाम येते बेटा. त्या एक्झामचं नाव असतं, दॅट एक्झाम नेम इज MHT CET. MHT CET ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड कंडक्ट करणारी एक परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये MCQ म्हणजे MCQ लेवलची परीक्षा, म्हणजे फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चनवर परीक्षा असते. आणि बाळांनो, ही परीक्षा तुमची पूर्ण टोटल असते 200 मार्कांची. 200 मार्कांच्या परीक्षांमध्ये पहिला ऑप्शन तुमच्याकडे असतो PCM हा ग्रुप मध्ये लागतो. PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सला तुमचा हा 200 मार्कांची परीक्षा असणार आहे. इथे मार्कांचं सेग्रिगेशन जे असणार आहे ते कसं असणार आहे, फिजिक्सला 50 गुण, केमिस्ट्रीला 50 मार्क्स आणि मॅथमॅटिक्सला 100 मार्क्स असणार आहेत. तर विदिन महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे पण इंजिनिअरिंगचे कॉलेजेस असतील, जेवढे पण इंजिनिअरिंगचे सीट्स अवेलेबल असतील, त्याच्यामध्ये जर तुम्हाला सीट कन्फर्म करायचं असेल आणि 200 पैकी 99% मार्क जर पाडायचे असतील तर तुम्हाला ही परीक्षा नेहमी द्यावी लागणार आहे. HSC बोर्डामधून सिलेक्शन प्रोसेस नाहीये. 12वीच्या HSC बोर्डाला, आपल्याला HSC बोर्ड काय सांगतं, 12वीच्या HSC बोर्डला 50% मार्क पाडायचे आहेत तर तुम्ही एलिजिबिलिटी तुमची असते की तर तुमचे सीईटीचे मार्क कन्सिडर होतात. पण 200 मार्कांपैकी तुम्ही किती स्कोर करताय याच्यावर तुमचं भवितव्य जे असणार आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या कॉलेजेसला ऍडमिशन मिळू शकतं ते आहे. जसं आता कॉलेजेस मी म्हणू शकतो की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे, COEP कॉलेज आहे किंवा PICT कॉलेज आहे. असे काही नावाजलेली कॉलेजेस आहेत जिथे आपल्याला सीईटी द्वारे प्रवेश मिळू शकतो. आता सेकंड ऑप्शन याच्यामध्ये, हा एक इंजिनिअरिंगचा ऑप्शन झाला आपल्यासाठी. सेकंड आहे जी विद्यार्थी PCB ची सीईटी देणार आहेत. जसं इथे फिजिक्स, केमिस्ट्री 50-50 मार्कांना होतं, तसं इथे पण फिजिक्स 50 मार्क, केमिस्ट्री 50 मार्क आणि बायोलॉजीचे 100 मार्क, असे 200 मार्कांची परीक्षा इथेही असणार आहे. ही परीक्षा बेटा असेल तुम्हाला फार्मसीसाठी जर तुम्हाला इच्छुक असताल कोणी, तर फार्मसीसाठी तुम्हाला इथून डायरेक्ट प्रवेश मिळू शकतो. ऑब्व्हियसली तुम्हाला रँक असतो किंवा तुमचे जे गुण असतात 200 पैकी, ते 200 पैकी जास्तीत जास्त म्हणजे हायएस्ट स्कोर करावे लागतात. आता खूप मुलांना डाऊट असतो की 99% सर पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये फरक असतो. तुम्ही जर एका बॅच मध्ये असताल आणि त्या बॅच मध्ये हायएस्ट स्कोरर जो असतो त्याचे 100% होतात, सेकंड हायएस्ट स्कोरर असतो त्याच्यापेक्षा 99.9%, थर्ड हायएस्ट 99.8%, म्हणजे अशा काही प्रकारचं ते समीकरण जे असतं ते आपल्याला इथे फॉलो करावं लागतं. तर हा झाला बेटा तुमच्या विदिन महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसाठी ऍडमिशन पाहिजे असतील तर. बरं, खूप मुलांच्या सर फक्त PCB ची सीईटी जर दिली तर मला MBBS ला नाही मिळू शकत का, तर नाही. MBBS जर करायचं असेल तर तुम्हाला नीटची परीक्षा द्यावी लागणार आहे. ओके, तर आता नेक्स्ट आपण बघूयात इंजिनिअरिंग साठी कुठले कुठले ऑप्शन्स असतात. तर इंजिनिअरिंग साठी बाळांना आपल्याकडे ऑप्शन असणारे NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे ती JEE मेन ही परीक्षा आपली कंडक्ट करत असते.
JEE मेन्सची जी परीक्षा असते बाळांनो, ही 300 मार्कांची एक्झाम असते. 300 मार्क्स ची एक्झाम मध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली 3 हा एक ग्रुप घ्यावा लागतो PCM चा, बिकॉज इट इज प्युअरली इंजिनिअरिंग बेस्ड एक्झाम. इट इज IIT एंट्रन्स और NIT एंट्रन्स. सो ऑब्व्हियसली दिस गोइंग टू बी ओनली PCM. देयर इज नो बायोलॉजी नीडेड फॉर दिस एक्झाम. सो फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये तुम्हाला मॅक्सिमम पर्सेंटाईल. आता इकडे एक सीईटी जी असते बाळांनो, ती विद इन महाराष्ट्र, विद इन स्टेट, प्रत्येक स्टेटची सीईटी वेगळी आहे. एव्हरी स्टेट हॅज अ डिफरंट कोटास. वेगवेगळे कोटा आहेत, वेगवेगळे ऍडमिशन प्रोसेसेस आहेत, वेगवेगळे त्यांचे कॉलेजेस, नंबर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस नुसार ते सीट्स प्रोसीड करत असतात. पण NTA म्हणजे पूर्ण भारतामधून अराउंड 12 to 15 lakhs स्टुडंट जे असतात ना, ते JEE मेन्सच्या परीक्षेला बसतात, ऑप्ट करतात. 12 ते 15 लाख विद्यार्थ्यांमधून पहिले 2 लाख विद्यार्थी असतात जे JEE मेन्स मध्ये सिलेक्ट झालेले असतात बाळांनो. या 2 लाख विद्यार्थ्यांची परत एक टेस्ट होते ज्याला आपण म्हणतो JEE ऍडव्हान्स. या ऍडव्हान्स मधून जवळजवळ 2023-24 साठी 17,489 मुलं जी आहेत ती IIT साठी सिलेक्ट आपल्याला होताना दिसेल. आता हा जो आकडा आहे बाळांनो, हा दरवर्षी बदलणार आहे. जसं की ह्या वर्षी अजून 3 IIT आपल्या इंडियामध्ये चालू झालेले आहेत, IIT नवीन झाले, तर हा आकडा मे बी पुढच्या वर्षी पुढच्या एज्युकेशनल इयर्ससाठी हा अजून 1,000 किंवा 700 वाढू शकतो. ठीक आहे. सो हा आकडा 17,489 विद्यार्थ्यांचा जो असतो तो डायरेक्ट IIT मध्ये आपल्याला जाताना दिसतो. 2 लाखांमधले 17,000 विद्यार्थी IIT मध्ये गेले. बरं, 2 लाखांमधले पहिले अजून 35,000 विद्यार्थी जे असतात ना बेटा, 35. आता हा पण आकडा थोडासा टू अँड फ्रो होणार आहे. 35,000 विद्यार्थी असणार आहेत बेटा, ते जाणार आहेत आपले NIT मध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये. ठीक आहे. आता कुठल्या टाईपचे इंजिनिअरिंग, मला बरेच मुलं विचारतात, सर सगळ्यांना माहिती असतं तुम्ही CS कम्प्युटर सायन्स इंजिनियर बनू शकता, तुम्ही IT इंजिनियर बनू शकता, तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर बनू शकता, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू शकता, तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग करू शकता. अशा बऱ्याचशा स्ट्रीम आणि बऱ्याचशा फील्डमध्ये तुम्ही इंजिनिअरिंगचा ग्रॅज्युएशन करू शकता. आता विचारतात, सर वाय ओनली IIT, वाय ओनली NIT, वाय ओनली COP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सर. तर बघा, ऍट द एज ऑफ 21 और 22 किंवा 22 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशनचं इयर संपत आलेलं असतं. ग्रॅज्युएशनच्या इयर संपल्यानंतर सगळ्यात महत्वाचा असतो आपल्या आयुष्याचा संपूर्ण इम्पॉर्टंट टर्न असतो किंवा प्रोग्रेसिव्ह जो टर्न असतो, त्याच्यासाठी तुमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तुमचे इंटरव्ह्यूज घ्यायला, तुमच्या हातामध्ये जॉब ठेवायला मोठमोठ्या MNCs येतात, मल्टीनॅशनल कंपनीज येतात. त्या कंपनीज पहिल्यांदा त्याच कॉलेजेसमध्ये जातात. जसं त्या सगळ्यात पहिले IITians टार्गेट करतात, NITians टार्गेट करतात, आयसरच्या मुलांना टार्गेट करतात, COEPians टार्गेट करणार आहेत आणि मोठमोठ्या स्टेट युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सला टार्गेट करणार आहे. सो तुम्हाला जर ती अपॉर्च्युनिटी हातामध्ये ठेवायची असेल, तो पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्या टुवर्ड्स ठेवायचा असेल, तुमच्या मार्कांना घेऊन किंवा तुमच्या दिस इज अ फर्स्ट स्टेप. ही पहिली पायरी असणार आहे 12वीची. 12वी नंतर तुमचे खूप सारे अपॉर्च्युनिटीजसाठी डोर्स ओपन होणार आहेत, पण ते डोर्स तुम्हाला ह्या कॉलेजेस पर्यंत घेऊन जाणार आहेत. सो कॉलेज सिलेक्शन पण तेवढंच महत्वाचं असणार आहे, पण ते सिलेक्शन तेव्हा होणार आहे जेव्हा तुमचा स्कोर येणार आहे. तो स्कोर कुठल्या परीक्षांमध्ये येणार आहे? CET मध्ये, JEE मेन्स मध्ये किंवा ऍडव्हान्स मध्ये. म्हणून IIT आणि NIT यासारख्या कॉलेजेसमध्ये आपलं जाण्याचं ध्येय असलं पाहिजे. ऑब्व्हियसली दॅट इज नॉट अ एंड गोल, इट इज अ फर्स्ट स्टेप. तर हा पण एक दुसरा ऑप्शन आहे बाळांनो तुमच्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता NIT मध्ये किंवा IIT मध्ये. आता तिसरा ऑप्शन घेऊयात आपण. तिसरा ऑप्शन असणारे ज्यांना मेडिकल सायन्सेस मध्ये जायचं त्यांच्यासाठी एक परीक्षा असते बेटा, त्या परीक्षेचं नाव असतं NEET NEET. ही टोटल बाळांनो 720 मार्कांची परीक्षा असते, 720 मार्क्स. याच्यामध्ये मार्क्सचं सेग्रिगेशन जे असतं ते कसं असतं, तर तुम्हाला 360 मार्क हे बायोसाठी असतात आणि 360 मार्क हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी असतात. कारण बायो इथला मेजर सब्जेक्ट असणार आहे ऑब्व्हियसली, बिकॉज वी आर ऑप्टिंग फॉर द MBBS और BDS प्रोग्राम और BAMS और BHMS प्रोग्राम्स.
तर 600 प्लस मार्क जिथे पडतील तर त्यांना डायरेक्टली MBBS कॉलेजेसमध्ये ऍडमिशन आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर येतं तुमचा दुसरा ऑप्शन ज्याला आपण म्हणतो BDS डेंटल सर्जन. त्याच्यानंतरचं जर कुणाला BAMS करायचं असेल तर तो BAMS करू शकतो. त्याच्यानंतर कुणाला BHMS करायचं असेल तर तो BHMS करू शकतो. कुणाला जर BUMS करायचं असेल तर तो BUMS पण करू शकतो. भारत सरकार, मग आता हे कॉलेजेस कुठे आहेत? भारत सरकारची हे कॉलेजेस BJ मेडिकल आहे, KJ सोमय्या कॉलेज आहे, हे सगळे कॉलेजेसमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुमचं MBBS किंवा BDS. आता याच्यामध्ये सीट्स किती आहेत? याच्यामध्ये अराउंड 92,000 सीट्स आहेत उपलब्ध 2023-24 आणि BDS मध्ये अराउंड 27,000 सीट्स उपलब्ध आहेत. सो 92,000 आणि 27,000 अराउंड 1,16,000 1,15,000 पर्यंत सीट्स हे दरवर्षी ओपन असतात. मी जसं म्हणलं मागच्या वेळेला पण की आकडा थोडासा खालीवर होणारच आहे जसे की कॉलेज अजून ओपन होत आहेत, अजून नवीन नवीन स्टुडंट आहेत. बाय द वे ही परीक्षा 20 ते 25 लाख विद्यार्थी दरवर्षी देतात. त्याच्यातून पहिल्या 1.5 ते 2 लाखांमध्ये किंवा पहिल्या 1.5 लाखांमध्ये आपल्याला येणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 600 650 असे मार्क पाडणं गरजेचं असतं. आता हा अभ्यास काही एका महिन्या किंवा 2-4 महिन्याचा कोर्स नाहीये. दिस इज 10+2 कोर्स. दिस इज 2 years फुल स्टडी प्रोग्राम. त्याच्यामुळे 2 वर्षापर्यंत आपल्याला अशी तयारी करायची आहे जेणेकरून आपण 720 पैकी 650 किंवा 600 मार्क पाडू शकतो किंवा स्कोर करू शकतो. ओके बेटा, तर हा झाला तुमचा नीट किंवा MBBS साठीचा प्रवास. MBBS, BDS, BAMS, BHMS किंवा BUMS जर तुम्हाला करायचं असेल तर. आता एक मी नवीन ऑप्शन तुम्हाला सांगणार आहे. आता नवीन ऑप्शन कसा आहे? नवीन ऑप्शन जो जास्त विद्यार्थ्यांनी एक्सप्लोर केलेला नाहीये अजूनपर्यंत तरी, आणि तो काही पालकांना माहित असतो पण मुलांना इतका नीट माहित नसतो. त्याचं नाव असतं आयसर बेटा, IISER. आयसरची परीक्षा द्यायची. आयसरची परीक्षा द्यायची असेल किंवा आयसर मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर काय करावं लागतं? तर HSC बोर्डाला PCMB मध्ये ऍग्रीगेट कमीत कमी 60% पाडणं भाग असतं. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेमध्ये कमीत कमी किमान 60% जर तुम्ही स्कोर केला असेल तर तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट नाही होत. तर तुम्ही एलिजिबल बनता एक परीक्षा आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट देण्यासाठी. आयसरची टेस्ट जी टोटल बेटा 240 मार्कांची असते. याच्यामध्ये 240 मार्क म्हणजे फिजिक्सला 15 प्रश्न, केमिस्ट्रीचे 15 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 15 प्रश्न आणि बायोलॉजीचे 15 प्रश्न. एक प्रश्न 4 मार्कांचा असतो. सो टोटल तुमचे 240 मार्क्स असतात. आणि बेटा याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग पण असते. जसं मी तुम्हाला मागच्या परीक्षांबद्दल एक पॉइंट आपला राहून गेला की इथे नेगेटिव्ह मार्किंग आहे. नीट मध्ये, JEE मध्ये सुद्धा नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला असणारे, फक्त CET साठी असणारे. CET मध्ये कधीही नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला आतापर्यंत तरी दिसलेली नाहीये. सो नेगेटिव्ह मार्किंग आयसर इज ऑल्सो नेगेटिव्ह मार्किंग एक्झाम. जर तुमचे म्हणजे 4 मार्क्स करेक्ट अँड -1 मार्क फॉर द रॉंग आन्सर अटेम्प्ट जर तुम्ही केला असेल तर. आता आयसर मध्ये जाण्यासाठी म्हणजे आयसर मध्ये का जायचं सर? एखाद्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट अनालिस्ट बनायचंय, एखाद्याला नवीन प्रोडक्ट डिझाईन करायचं आहे, एखाद्याला मोठमोठ्या MNCs साठी पेटेंट प्रोडक्ट करायचे आहेत, एखाद्याला ऑन्ट्रप्रिनरशिप मध्ये जायचं आहे, बिझनेस ऑपॉर्च्युनिस्ट व्हायचं आहे, मोठमोठे कनेक्शन्स बनवायचे आहेत. याच्यासाठी मोठमोठ्या डीन्सची गरज लागते, कॉलेजेसच्या प्रोफेसर्सची गरज लागते, त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट्स करावे लागतात आणि ते पेपर पब्लिश करावे लागतात पुढे जाऊन PhD करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्हाला आयसर मध्ये जावं लागेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशनल रिसर्च असं याच्यामध्ये आपल्याला 5 वर्षांचा कोर्स आहे बेटा. 5 इयर्सचा कोर्स असतो ज्याला तुम्ही BSMS कोर्स म्हणतात, बॅचलर्स अँड मास्टर्स. तुम्हाला 5 वर्षात मास्टर्स मिळतं. इंजिनिअरिंग जे NIT किंवा IIT मधून आपण 4 वर्ष ग्रॅज्युएशन प्लस 2 इयर्स मास्टर्स करतो. 6 वर्षांचा कोर्स झाला. इथे 5 वर्षामध्ये डायरेक्ट मास्टर्स मिळतं. पण ऑब्व्हियसली सिलेक्शन प्रोसेस पण तेवढीच टफ पण असते.
दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण IIT थ्रू जाऊ शकतो चांगला स्कोर करून. मी सांगितलं की हे मिनिमम रिक्वायरमेंट असते HSC ला 60 मार्कांची. आणि जर एखाद्याला JEE ऍडव्हान्स मध्ये सिलेक्ट झालेला असेल, म्हणजे पहिल्या 18,000 विद्यार्थ्यांमधून असेल, तर पहिल्या विद्यार्थ्यांमधून तो JEE ऍडव्हान्सचा विद्यार्थी पण आयसर मध्ये प्रवेश घेऊ शकतो. तर ही अशी काही आयसरची जी प्रोसेस असते ती आपण सांगितली. बाय द वे, आयसरची एक्झाम ही सगळ्यात शेवटी होते, जेव्हा तुमचा HSC 12वीचा रिझल्ट लागतो. त्याच्यानंतर आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट असते. ऑब्व्हियसली त्यांना माहित करून घ्यायचं असतं की HSC मध्ये याला नेमके किमान 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत का नाही, त्यासाठी ही एक्झाम सगळ्यात शेवटी असते. आणि आता अजून एक आपल्याला बघा, अजून मी तुम्हाला एक काही माहिती सांगतो, जसं की या 4 परीक्षांमधून 3 परीक्षा नेगेटिव्ह मार्किंगवर डिपेंडंट आहेत. एक स्टेट लेवलची एक्झाम आहे MHT CET, ज्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाहीये बिलकुल. आणि या परीक्षांमध्ये जसं की आयसर, तुम्हाला ऑन कॅम्पसच राहावं लागतं. आयसर मध्ये बेसिकली ऍडमिशन घेतल्यानंतर जसं मोहाली आयसर आहे, पुणे आयसर आहे, तिरुपती आयसर आहे, केरला आयसर, तिरुवनंतपुरमला आयसर आहे. अशा आयसरचे पण कॅम्पसेस आहेत, जसे IITs, NITs किंवा दुसऱ्या काय कुठल्याही रिनाउंड कॉलेजेसचे कॅम्पसेस आहेत. आता पण ह्या पर्टिक्युलर सिलेक्टिव्ह मुलं जी असतात, याच्या आयसर मधून बाहेर पडल्यानंतर MNCs तर येतात, इंटरव्ह्यूज तर होतातच, पण खूप सारे विद्यार्थी 95% ऑफ द क्राऊड ज्यांना युरोपियन किंवा अमेरिकन युनिव्हर्सिटीज मधून PhDच्या ऑफर्स येतात, ती मुलं बाहेर PhD करायसाठी जातात. त्यामुळे तो पण एक ऍस्पेक्ट आपण आयसरला घेऊन लक्षात घेतला पाहिजे. आणि पाचवा म्हणजे सगळ्यात शेवटचा बाळांना आपल्याकडे ऑप्शन असतो NDA चा. सगळ्यांना माहिती आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तुम्हाला आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये कॅडेट लेवल पासून जर आर्मी जनरल किंवा मेजर किंवा कर्नल या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत किंवा व्हायचंय इच्छा आहे, तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग आहात, तुम्ही मेंटली पण स्ट्रॉंग आहात, सो यू कॅन परफॉर्म ऑन द ग्राउंड एज वेल एज यू कॅन परफॉर्म इन द एक्झामिनेशन सेंटर्स ऑल्सो, देन यू विल चूज और यू कॅन गो थ्रू दिस एक्झामिनेशन कॉल्ड NDA. टोटल 900 मार्क्सची एक्झाम असणार आहे बाळांनो ही. या मार्कांचं सेग्रिगेशन कसं असतं, तर 300 मार्क हे निव्वळ तुमचे मॅथमॅटिक्स साठी असतात. त्याच्यानंतर 200 मार्क हे जे असतात हे तुमचे इंग्लिश सब्जेक्ट साठी असतात. आणि तुमचे राहिलेले 400 मार्क जे असतात हे तुमचे जनरल टेस्ट और ऍप्टिट्यूड टेस्ट आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी असतात. पण इथे कॅच काय, 400 आणि 200 600 पडले तर डायरेक्ट केला, मॅथ्स अटेम्प्टच नाही केला असं नाही चालणार आहे. मॅथ्स मध्ये 300 पैकी कमीत कमी 150 म्हणजे 50% जर स्कोर केला तरच पुढे जाता येतं. त्यामुळे हे मुलांनी लक्षात ठेवावं. बघा, आपण परीक्षा तर देतो, पण आपल्याला छोट्या छोट्या बारकाई आपण थोडंसं स्किप करतो. त्याच्यामुळेच आपण हा व्हिडिओ मुलांसाठी बनवतोय की जेणेकरून मुलांना परिपूर्ण माहिती मिळाली पाहिजे सगळ्या एक्झाम्स बद्दल आणि त्यांच्या स्वरूपाबद्दल. इथे हे झाल्यानंतर बाळांनो, याच्यामध्ये पुढची स्टेप असते, तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यूवर तुमचा इंटरव्ह्यू घेतात आणि इंटरव्ह्यू नंतर फायनल असतं तुमचं फिजिकल टेस्ट घेतली जाते बेटा. सो फिजिकल टेस्ट पार केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. सो ही NDA ची प्रोसेस असणार आहे. फर्स्ट एक्झाम, देन इंटरव्ह्यू अँड लास्ट फिजिकल टेस्ट. ओके सर, आता आपण एक समरी करून घेऊयात सगळ्यांची. किती ऑप्शन आहेत 12वी नंतर? आफ्टर 10th तुम्हाला सगळ्यात पहिले असणाऱ्या बाळांनो MHCET चा ऑप्शन, MHT CET चा. MHT CET मध्ये तुम्हाला 200 मार्क्सची एक्झाम आहे. PCM देऊ शकता, PCB ची पण एक्झाम देऊ शकता. विद इन महाराष्ट्र सिलेक्शन इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसाठी. त्याच्यानंतर बाळांना तुमच्याकडे JEE मेनची एक्झाम आहे. याच्यामध्ये NIT मध्ये सिलेक्शन होऊ शकतं आणि त्याच्यानंतर IIT मध्ये सिलेक्शन होऊ शकतं. 12 ते 15 लाख तुम्हाला पहिला टार्गेट ठेवायचं. पहिल्या 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये पर्यंत आपण जर येऊ शकलो तर आपण JEE मेन थ्रू NIT मध्ये IIT मध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतर बाळांनो तुमच्याकडे मेडिकल सायन्सेस साठी नीट ही एक्झामिनेशन 720 मार्कांची असणार आहे. 600 प्लस स्कोर जर आपण करू शकलो तर आपल्याला MBBS आणि BDS सारख्या स्ट्रीम्सला मेडिकल सायन्स मध्ये आपण अप्रोच करू शकतो आणि शिकू शकतो.
त्याच्यानंतर आपल्याकडे असणारे आयसरची एक्झाम, आयसरची एक्झाम ही 240 मार्कांची एक्झाम आहे. HSC बोर्डला तुम्हाला किमान PCMB ला 60% मार्क आणि अधिक पाहिजे तर तुम्ही IAT देऊ शकता विच इज 240 मार्क्स की एक्झाम, किंवा JEE ऍडव्हान्स क्लिअर केलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पण डायरेक्ट आयसर मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. आणि शेवटचं जसं सांगितलं तुम्हाला NDA टोटल 900 मार्क्सची एक्झाम असणार आहे तुमच्याकडे, आणि त्याच्यानंतर 900 मार्क्स, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिकल टेस्ट याच्यानंतर तुम्हाला NDA मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. सो अशा काही 5 स्ट्रीम्स किंवा 5 एक्झाम आता आपण डिस्कस केल्या, ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमचं पुढचं आयुष्याचं जे गोल असतं ते सेट करू शकता, आणि 100% आय नो तुम्ही हे अचीव्ह करणारच. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण म्हणत असतो. ह्या एक्झाम्स बद्दल अजून डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आणि कोर्सेसची डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करा, आणि प्लीज कॉमेंट्स मध्ये आम्हाला सांगा की ह्या कुठल्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला चांगला स्कोर करायचा आणि तुम्हाला माहिती हवी असेल तर. थँक्यू सो मच.